काय राव मित्रांनो, मजेत का? मी संदीप तुळजाई फार्म्सवर पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि अ, सध्या 2-3 दिवसापासून पाऊस बंद आहे. पण आपल्या फार्मवर एक छोटी बकरी आहे. छोटी फॅमिली आहे, एक 6 महिन्याच्या आसपासची. तर तिला जुलाब सुरू झालेले होते आणि हे पावसाचे दिवस असल्यामुळे काय होतं, की सर्दी, खोकला, जुलाब हे कंटिन्यू फार्मवरती चालूच असतं आणि त्याच्याकडे आपल्याला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर परवा दिवशी सुरू झालेला होता ला त्रास आणि मी काय केलेलं, की आपल्याकडं अँटीझोल लिक्विड आहे, म्हणजे आपण कार्डांसाठी यूज करतो. तर ती अगोदर ज्यावेळेस ते लहान होते, त्यावेळेस आपण त्यांना ते यूज करत होतो आणि ते बेनिफिट पण होतं. पण मी ते ट्राय केलं होतं, की त्यांना देऊन बघितलं. त्या त्या फिमेलला देऊन बघितलेलं होतं, पण ते काही काम केलं नाही. कारण तिचं वय आता जवळपास 6 महिने आणि जे अँटीझोल लिक्विड आहे, ते 3-4 महिन्याच्या आसपासच्या काळांना कामं येतं ते. तर शक्यतो त्याच्यावरती जर वय असेल तर ते कामं येत नाही जास्त आणि मी ट्राय केलं सकाळी दिलेलं, पण त्याच्यानंतर दुपारी बघितलं तर जुलाब थांबलेले नव्हते आणि आता कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आपण काय करतो मेडिकल स्टॉक आपण पूर्ण भरून ठेवलेला आहे आपल्याकडे. तर आपण आपल्याकडे अँटीझोल लिक्विड पण आहे. जर जुलाब झाले तर एन्डोस्ट्रॉंग सर्दी आणि खोकल्यासाठी आणि सर्दीसाठी एन्डोस्ट्रॉंग आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि जर जास्त सर्दी वगैरे झाली तर आपण त्यांना अ, वाफ वगैरे ओवा आहे त्याची आपण वाफ देतो त्यांना. तर हे 2-3 प्रकार आणि ते बाकीचे मेडिकल आपल्याकडे ऑलरेडी आहे. रक्षक पावडर झालं त्यासाठी दुसऱ्यांदा फक्त असं असतो तर अ, प्रत्येक औषध आपण आणून ठेवलेलं आहे. कारण एमर्जन्सी कधीही लागू शकते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण त्याची रिस्क घेऊ शकत नाही. तर मी टॅबलेट पण आणून ठेवलेल्या होत्या जुलाबासाठीच्या. तर अ, तुम्ही जर त्याच्यात मी 2 टॅबलेट आणून ठेवल्या होत्या. एक होती अँटीझोल लिक्विड पण भेटतं आणि टॅबलेट पण भेटते. तर मी टॅबलेट पण आणून ठेवलेली होती आणि त्याच्यासोबतच अँटीझोलची टॅबलेट होती. त्याच्यासोबतच मी दुसरी टॅबलेट पण आणून ठेवली होती. बायोट्रिम नावाची जी टॅबलेट आहे, बोलस म्हणतात त्याला, पण ते टॅबलेट टॅबलेट म्हणतो आपण त्याला जनरल भाषेत आणि सायंटिफिक भाषेत त्याला बोलस म्हणतात. तर त्या टॅबलेट मी दोन्ही आणून ठेवल्या होत्या, बायोट्रिम DS आणि अँटीझोल. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं, की जर अँटीझोल काम नाही केलं तर बायोट्रिम पण देऊ शकता तुम्ही. तर ते दुसऱ्या दिवशी देऊ शकता, सेम डेला द्यायची नाही. तर मी काय केलेलं अँटीझोल लिक्विडचं दिलं होतं सकाळी, त्याचा फरक झालेला नव्हता. त्याच्यामुळं मी काय केलं, की अँटीझोलची टॅबलेट दिली नाही कारण सेम कंटेंट झालं असतं आणि त्याचा रिझल्ट किती येईल याची गॅरंटी नव्हती. म्हणून मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात पहिलं मी त्या फिमेलला बायोट्रिमची टॅबलेट दिली होती आणि म्हणजे ती त्याच्यानंतर लगेच क्लिअर झाली. म्हणजे मी टॅबलेट दिल्याच्यानंतर मला कुठेही तिचं जुलाबाचा निशाण दिसलेली नव्हती आणि ती एकदम क्लिअर झालेली आणि त्याच्यात थोडं ॲडिशनल जर करायचं म्हटलं तर मी काय केलेलं, की कसं असतं जुलाब ज्यावेळेस होतात त्याच्यानंतर थोडा हिरवा चारा टाळाटाळी करायची असते. हिरवा चारा देणं कमी करायचं असतं. तर मी काय केलेलं, की त्या त्या फिमेलला सेपरेट घेतलं होतं साईडला आणि अ, तिला फक्त दिवसभरात मी थोडा सुका चारा ठेवलेला होता. हिरवा चारा एकदम रात्री दिलेला मी, तो पण थोड्या प्रमाणातच दिलेला होता. तर हे एक असं थोडं अ, अ, तेवढं मॅनेजमेंट केलं होतं मी तिच्या रिकव्हरीसाठीचं. मी तुम्हाला ती पाठ पण दाखवतो. पिल्लू एकदम छान आहे. बघा तुम्हालाही आवडेल. पण विक्रीसाठी नाहीये, अगोदरच सांगून ठेवतो. पण हे आपल्या घरची पिल्लं आहेत आणि भविष्यातही आपल्याकडं असाच लॉट विक्रीला ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की आपल्या चॅनलला शेअर करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला. तर ही फिमेल आहे, 6 महिन्याचीच आहे. पिल्लू एकदम छान आहे, क्वालिटीमध्ये आहे आणि तर हिलाच हे झालेलं तर हिलाच जुलाब झालेले होते, बघू शकता. पण आता एकदम ओके आहे, छान खाते आणि एकदम छान पिल्लू आहे, क्वालिटीमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो की मी तिला जी टॅबलेट दिली होती ती बायोट्रिम नावाची जी टॅबलेट आहे, तर ही जेनेक्स या कंपनीची आहे. एक मिनिट तुम्हाला मी नीट दाखवतो. जेनेक्स कंपनीची बायोट्रिम DS. ठीक आहे. तर ही एक टॅबलेट एक टाईमच द्यायची दिवसातनं. दिवसातून एक टॅबलेट जरी दिली तरी रिकव्हरी खूप छान होते. लहान पिल्लांना द्यायची नाही, मोठ्या शेळ्यांना द्यायची आणि जर तुम्हाला वाटलंच की लहान पिल्लांना जर लिक्विड देऊनही त्यांचं हे होत नसेल, जुलाब थांबत नसतील, तर त्यावेळेस अर्धी टॅबलेट तुम्ही डॉक्टरांना विचारून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देऊ शकता. ठीक आहे. आपला जो चॅनल आहे
त्याच्यावरती तुम्हाला अशा क्वालिटीमध्ये आपल्याकडं पिल्लं आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करत चला आणि तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.